शहरामध्ये टिमकिया, नगरामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्मस्थळ 1921 साली बाबा जन्माला आले आणि त्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ह्या सर्व दुखी कष्टी गोर गरीब अज्ञानी व्यसनानं पीडित अंधश्रद्धेने पीडित अशा मानवाचा उद्धार कसा होईल, त्यांचे दुःख दूर कसे होतील आणि त्यांना खरी परमेश्वराची ओळख कशी होईल हा ठेका घेतला त्या महामानवानी महान त्यागी बाबा जुमदेवजीनं। आणि आज हा त्यांच्या पुण्य प्रताप आहे। आज हा समाज एवढा मोठा या ठिकाणी बसून आहे, लाखोच्या संख्येमध्ये सेवक आहेत। मला तर वाटतं लाखोच नाही करोडोच्या संख्येमध्ये सेवक आहेत। आज मौद्या आश्रमला जा, 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला 2 सेवक एका कुटुंबातून 2 ते 3 सेवक जात असतात ना, त्याच्यापेक्षा दुप्पट सेवक घरी राहतात, तरी त्या ठिकाणी गर्दी मावत नाही। त्या ठिकाणी ट्रॅफिक एवढी असते की खरोखर कोणाची वळकी कोणाला होत नाही। हातातून मुलगा निसटला तर तो दुबारा भेटणं बहुत कठीण जाते आणि जे निसटला आणि त्यांना माहीत आहे की माझी गाडी कुठं आहे, माझे मायबाप कुठं आहेत, तेव्हाच तो मुलगा किंवा तो बाई किंवा तो मनुष्य त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते। अशी अफाट ही सेवकांची जी संख्या वाढलेली आहे, हे कोणापुरतं कारण काय, याच्या मागचा उद्देश काय आहे तर खरोखर बाबाची दैविक शक्ती ही सदैव जागृत आहे, हे बाबाने सांगितलं आहे। भगवंत या मार्गाचा भगवंत बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीनं महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार आज मौजा पुरगाव या ठिकाणी एका भगवंताची मासिक चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं परमेश्वर भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू आणि या मानव धर्माचे संस्थापक महामानव महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। बाबाच्या कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांचे आई वाराणसी आई ठुबरीकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून शहापूरवरून आलेले भंडारा शाखेचे माजी संचालक महोदय भोंडे साहेब या ठिकाणी अध्यक्षपदी विराजमान आहेत। साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीच्या उपाध्यक्षपदी विराजमान मार्गदर्शक सन्माननीय लांजीवारजी मौजा मुक्काम खमारी हे सुद्धा आजच्या या बैठकीच्या उपाध्यक्षपदी विराजमान आहेत। साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या भगवत कार्याला उपस्थित मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय कावडेजी, सन्माननीय काटेवारजी, सन्माननीय नेवारेजी आणि गोंदिया शाखेचे संचालक सन्माननीय बोपचेजी यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित सर्व बाबाच्या कुटुंबातील ज्येष्ठ आदरणीय सर्व सेवक मंडळी यांना सर्वांना माझा नमस्कार। या ठिकाणी उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना सर्वांना माझा नमस्कार। खरोखरच आतापर्यंत बाबाच्या शिकवणीच्या माध्यमातून आलेल्या अनुभवावरून ही भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। खरोखर धन्यवाद ते महान त्यागी बाबा जुमदेवजी, त्यांच्या कृपेनं आज हा लाखोच्या संख्येमध्ये जो सेवक परिवार आहे हा सुखमय जीवन जगत आहे। खरोखर महान त्यागी बाबा जुमदेवजी या महाराष्ट्रामध्ये नागपूर शहरामध्ये बाबा जन्माला आले नसते तर कदाचित आमचा काय झाला असता याचा विचार आपल्याला करणं आहे। कारण ही महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात आहे आणि खरोखर सत्य आहे, ही संतांची भूमी आहे। या भूमीवर कितीतरी संत आले
आणि त्या संतांनी सुद्धा या सर्व दुःखी कष्टी गोरगरीब मानवाला जागवण्याचे कार्य केले. पण मानव हा एवढा हुशार प्राणी आहे, संत एका बाजूला ना आपण एका बाजूला, आणि ती क्रिया सुरू होती त्या मानवामध्ये. कारण मोह माया अहंकार ह्या सर्व गुणांना हा मानव जात ही परिपूर्ण आहे. आणि म्हणून त्या संतांच्या सांगितल्याप्रमाणे कोणताही मानव वागला नाही, आणि वागला असता तर आज या परमात्मा एक मार्गाची आठवण तुम्हा आम्हाला आली नसती. संत असे होऊन गेले. उदाहरणामध्ये संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, खरोखर त्यांनी सुद्धा आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून या सर्व मानवाला शिकवलं. पण मानू शिकू शकला नाही. त्याच पद्धतीनं खरोखर त्या परमेश्वराला आठवलं, परमेश्वराला माहीत झालं की खरोखर हा मानव एवढा हुशार आहे, एवढा मोहमाया अहंकारामध्ये फसून आहे, एवढा अज्ञानी आहे की त्याला खरोखर खरी परमेश्वराची ओळख नाही. आणि म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीला जन्माला घातलं या महाराष्ट्राच्या भूमीवर. नागपूर शहरामध्ये टिमकिया नगरामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म सन 1921 साली बाबा जन्माला आले. आणि त्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ह्या सर्व दुःखी कष्टी गोर गरीब अज्ञानी व्यसनानं पीडित अंधश्रद्धेने पीडित अशा मानवाचा उद्धार कसा होईल, त्यांचे दुःख दूर कसे होतील आणि त्यांना खरी परमेश्वराची ओळख कशी होईल, हा ठेका घेतला त्या महामानवानी महान त्यागी बाबा जुमदेवजीनं. आणि आज हा त्यांच्या पुण्य प्रताप आहे. आज हा समाज एवढा मोठा या ठिकाणी बसून आहे. लाखोच्या संख्येमध्ये सेवक आहेत. मला तर वाटतं लाखोच नाही, करोडोच्या संख्येमध्ये सेवक आहेत. आज मौद्या आश्रमला 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला 2 सेवक, एका कुटुंबातून 2 ते 3 सेवक जात असतात ना, त्याच्यापेक्षा दुप्पट सेवक घरी राहतात. तरी त्या ठिकाणी गर्दी मावत नाही. त्या ठिकाणी ट्रॅफिक एवढी असते की खरोखर कोणाची वळखी कोणाला होत नाही. हातातून मुलगा निसटला तर तो दुबारा भेटणं बहुत कठीण जाते. आणि जे निसटला आणि त्यांना माहीत आहे की माझी गाडी कुठं आहे, माझे मायबाप कुठं आहेत, तेव्हाच तो मुलगा किंवा तो बाई किंवा तो मनुष्य त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. अशी अफाट ही सेवकांची जी संख्या वाढलेली आहे, हे कोणापुरतं, कारण काय, याच्या मागचा उद्देश काय आहे, तर खरोखर बाबाची दैविक शक्ती ही सदैव जागृत आहे. हे बाबाने सांगितलं आहे. भगवंत या मार्गाचा भगवंत जागृत आहे. जागृत नसता तर आमचे तुमचे दुःख दूर झाले नसते. याचं कारण आहे, एक साध्या पाण्यावर आपण बाबा हनुमानजीचं नाव घेऊन 3 किंवा 7 किंवा 11 किंवा 21 फुकाचा फूक मारतो आणि त्या साध्या पाण्यावर फूक मारून तीर्थ बनते आणि त्या तीर्थानं आमचे तुरंत दुःख दूर होत असतात. अशी दैविक शक्ती आजपर्यंत जगामध्ये निर्माण झाली नाही आणि कोणीना केला नाही. धन्य आहेत महान त्यागी बाबा जुमदेवजी. अरे या मार्गाचा सेवकच नाही हो, अनेकांमध्ये सुद्धा, अनेक वाल्यांना सुद्धा या मार्गाचा लाभ मिळाला आहे. या दैविक शक्तीचा परिणाम समोर आला आहे. असे उदाहरणं भरपूर आहेत. माझ्याकडे आहेत 2-3 उदाहरणं आहेत. मार्गात येण्याच्या आधी एक सेवकांचा परिवार ह्या नुकताच 8 ते 15 दिवस झाला मार्गावर आला. आणि त्या परिवाराचा त्यांना म्हणजे एवढी झटक्याची बिमारी सांगितला डॉक्टरना की तो गोंदियाहून नागपूरला रेफर झाला. नागपूरमध्ये त्यांचे रिलेटिव्ह आहेत आणि तेही ओम परमात्मामध्ये आहेत. ओम परमात्मामध्ये त्यांचे रिश्तेदार आहेत. तो सेवक परिवार आपल्या पत्नी आणि लहानसा मुलगा आहे त्यांना घेऊन गेला आहे. आणि डॉक्टरी उपचार केला, औषधी केला, परंतु समाधान मिळत नव्हता. आणि त्या डॉक्टरांना सुद्धा म्हटलं का तुम्ही 2 ते 3 दिवसापर्यंत तुमची मुदत आहे, कारण की त्यांना झटक्याची बिमारी आहे. झटक्याची बिमारी होती. ती झटक्याची बिमारी त्या डॉक्टरना सिद्ध करून दिला होती की तुम्ही 2 ते 3 दिवस वाचू शकाल, याच्या अलावा नाही. त्यांना वाटलं, त्यांनी सुट्टी केला आणि आपल्या सगळ्याच्या घरी गेले.
नागपूरला, आणि नागपूरला तो त्यांचा सागिल आणि त्यांची जे सगळ्यांची पत्नी आहे त्यांचा परिवार होता, तो परिवार ओम परमात्मामध्ये आहे. म्हणजेच जो महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या जवळून जे निघालेले आहेत, म्हणजेच ते ओम परमात्मा नाही का, जे उमरठ शाखा ही ओम परमात्मा शाखा आहे. असत ना साहेब बोंडेजी? तर ही जी शाखेतला तो परिवार होता आणि त्यांच्या घरी तो परिवार गेला. कशासाठी? माझे रिश्तेदार होत, हे कुठंतरी काहीतरी मला सांगतील आयडिया आणि मला मदत करतील. त्यांनी का केलं? त्यांनी सरळ भक्ताकडे गेला. भक्ताच्या ती जाऊन आपला धागे दोरे जे बी काही तो भगत त्यांना सांगितलं असेल त्या पद्धतीनं तो आला आणि आपल्या स्वतःच्या घरी करू लागले. त्यांच्याही घरी बाबा हनुमानजीचीच प्रतिमा आहे. एवढं होऊनही तो त्या भावाला समाधान मिळाला नाही. अखेर त्यांचे कुठंतरी शब्द फसले होते की मी आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा मार्गाशी जोडीन. त्यांना ती चूक आठवण आली आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन, कारण की त्यांना बोलावची ही ताकद नव्हती त्यांच्या शरीरामध्ये, त्यांनी आपल्या सागलाला फोन लावून दिला आणि म्हणे या काकाजी सोबत बोला म्हणे. हे का सांगतात? त्या सागलानी, तो ओम परमात्मामध्ये आहे, त्या सागलानी मासिक चर्चा केली आणि मला सांगू लागला, कारण माझ्या ओळखीचा होता तो, ज्यांच्यासोबत जो मार्गावर आला तो ओळखीचा होता. आणि त्यांनी चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर त्या भाऊला विचारलं. भाऊ म्हणला काय अवस्था? अजी म्हणतात डॉक्टरकडून ट्रीटमेंट झाला. त्यांनी म्हटलं की 3 दिवसामध्ये 3 दिवसपर्यंत तुमची क्रिया आहे, त्याच्यानंतर तुमचं कार्य समाप्त आहे. त्यांच्यासोबत चर्चा केलं मी, ज्यांची तब्येत खराब होती त्यांच्यासोबत चर्चा केलं. म्हणलं काय काकाजी? मला तब्येत अशी अशी आहे, सगळ्याच्या इथं आलो मदत करतील म्हणून, तर त्यांनी मला वैद्याकडे नेला. वैद्याच्या माध्यमातून हा क्रिया सुरू आहे, परंतु काकाजी मला समाधान मिळत नाही. कसं करू? तर मला तुमची इच्छा काय आहे ते सांगा ना. फोन केला ना तुम्ही मला रात्री 11:30 वाजे फोन येणं, म्हणजे एकतर मी त्या घटनेला एक समजतो, कारण की त्या वेळेवर फोन येणं म्हणजे एकतर कदाचित माहितीची फोन येते किंवा एक माझे आहेत ते, कारण की माझे अध्यक्ष जे आहेत ते 10 ते 11 वाजेपर्यंत मला हमेशा फोन करत असतात. एक तर मला मदनकर साहेबाचा फोन आहे किंवा माहितीचा फोन आहे, कारण की त्या वेळेपर्यंत आमच्या खेड्यापाड्यावर चेते राहत नाही, तोपर्यंत अर्धी रात अशीच निपटून जाते. आणि म्हणून मी विचार केला, पाहिला मोबाईलवर पाहिलं तर चौकाचा फोन, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि तेव्हाच त्यांना बोललं. त्यांनी म्हटलं की काकाजी म्हणे डॉक्टरनं असा सांगितलं आणि वैद्यानं असा सांगलं म्हणे, मी उद्याच्या उद्या मार्गावर येण्यास तयार आहो. माझ्या पत्नीशी चर्चा झाली म्हणे, तेही तयार आहे म्हणे. काकाजी तुम्ही काहीतरी उपाय सांगा म्हणे. पहा, मार्गात येण्याच्या पूर्वीची क्रिया म्हणजेच अनेक वाल्यांना सुद्धा या मार्गाचा अनुभव कसा मिळते. तर त्यांना फक्त शब्द दिला की बापू म्हणला तुम्ही वेळ ठेवून म्हणला 1 तासात 3 वेळेस तीर्थ बनवून पिया, 7, 11 आणि 21 फुकाचा आहे. त्यांनी खरोखरच सांगितल्याप्रमाणे, कारण की तो त्यांचा जो सागिल होता तो समजत होता पूर्ण गोष्ट, की या मार्गाचे अनुभव त्यांना माहीत होते आणि आहेत. आता ते दुसऱ्या संस्थेत त्यांची क्रिया कशी आहे ते माहीत नाही आम्हाला. तर त्यांच्या सागलाला सांगितलं ते माहिती, कारण की त्या भाऊची परिस्थिती तशी नव्हती. त्यांना सांगितल्याच्या नंतर त्या सागलांनी तयार केला, तीर्थ बनवून दिला त्या सागलांनी. आणि त्या मुलाला रात्री ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये सुधारणा होणं सुरू झाली आणि सकाळीच ते आपल्या लहान चिमुकल्या मुलाला घेऊन तो अंगणात फिरू लागला आणि फोन केला. त्याच्यानंतर काकाजी म्हणे तब्येतीत थोडी सुधारणा झाली म्हणे, परंतु अजून पुन्हा कशी काय करायची ती आयडिया द्या म्हणे. म्हणलं बापू तू आंघोळ कर. आंघोळ करून म्हणलं आता स्वतः तीर्थ बनव आणि स्वतः तीर्थ बनवून पे. म्हणलं आराम जसा झाला तसा तू आपला परिवार घेऊन गावाकडे ये आणि म्हणलं आपलं कार्य सुरू कर. खरोखर त्या सेवकांनी तसंच केला आणि आज तो परिवार आनंदमय सुखमय जीवन जगत आहे. कोठे गेले हो 3 दिवस? कशी कृपा आहे या भगवंताची, कसे गुरु भेटले आपल्याला. आहे तसे जगामध्ये गुरु होणार बी नाही आणि होतील बी नाही आणि झाले बी नाही. आणि म्हणून वेळेला महत्त्व आहे. खरोखर जास्ती वेळ घेतलो साहेब, क्षमा करा. पण खरोखर बाबांनी दिलेले आदेश तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी आहेत. आपण बोलतो
गरजेचं आहे. आणि म्हणून बाबाच्या आदेशाचा पालन तुम्ही करा, मीही करेन. एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.